संघटनच्या अगोदर बऱ्याचशा आपल्याकडे संघटना आहेत आणि त्या संघटनामध्ये मी स्वतः काम करत होतो, अजूनही काम करतो. परंतु ही एकता संघर्ष संघटन त्या संघटनापेक्षा थोडीशी अलग आहे आणि हे सर्व या संघटनेमध्ये जे आहेत पदाधिकारी आहेत ते सर्व पास्टर्स आणि लीडर्स आहेत. आम्ही बऱ्याचशा ठिकाणी गेलो. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये बराच विरोध होतो आणि आम्ही विचार केला की विरोध झाल्यानंतर आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या संघटनाकडे जातो एक मदत मागण्यासाठी, परंतु हो करतात, परंतु आम्हाला मदत होत नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की मुंबईचे जसे प्रकारे वसईपासून मोठे मोठे पदाधिकारी आहेत, आम्ही त्यांच्याकडे जातो, ते येत आहेत ना, परंतु या गाव लेवलला त्यांना बोलण्यासाठी परमिशन देत नाही आणि त्यांचं ऐकत नाही. काय सांगता येते का की तुम्ही धर्म बदलता म्हणून तुम्ही बोलू नका, आमच्या लोकांची फसवणूक करतायत. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करत होतो गेले 7-8 वर्षापासून की एकत्र कशा प्रकारे करता येईल आपल्या विश्वासू लोकांना. आणि 2021मध्ये देवाने मार्ग उघडला. 2021मध्ये आपलं रजिस्ट्रेशन झालं. सर्व आम्ही बसलो 25-30 पास्टर लोक आणि प्रार्थना केल्या. प्रार्थनापूर्वक 2021मध्ये आम्ही रजिस्ट्रेशन केलं, नवी दिल्लीला नॅशनल रजिस्ट्रेशन केलं आणि एक उद्देश ठेवला की आपल्या विश्वासू लोकांसाठी विश्वासूच लढू शकतो, न्याय देण्यासाठी तो उभा राहू शकतो, बाकी कोण नाही उभा राहू शकत. हालेलुया. पास्टर्स, समजा पास्टर एखादा आहे तर त्याच्यावर खोटा आरोप लोटला जातो. एका गावामध्ये 1-2 परिवार आहेत तर त्यांना धमकी दिली जाते आणि त्यांना येशूपासून वंचित केलं जातं. जायचं नाही, तुमचं हे बंद करू, ते बंद करू, गावामध्ये ठेवणार नाही. मग तो परिवार काय करतायत, घाबरून जातात. आणि ह्या उद्देशाने आम्ही सर्व पास्टर लोकांनी, या पालघर जिल्ह्यातील पास्टर लोकांनी विचार केला की आपण आपल्या लोकांसाठी उभं राहू, काही पण होऊ दे, आपल्या लोकांना न्याय देण्यासाठी. जसं संविधानमध्ये लिहिलेलं आहे आर्टिकल 25 ते आर्टिकल 28पर्यंत जो आमचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे, तो अधिकार कोणीतरी हिरावून घेत आहे आणि त्या अधिकार तो जो आहे तो आम्हाला भेटत नाहीत. तर त्याच्यासाठी आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही ही भूमिका घेतली की पालघर जिल्ह्यामध्येच नाही, पूर्ण भारत देशामध्ये आपण आपल्या विश्वासू लोकांना मदत करावी. आणि त्याच्यासाठी एकता संघर्ष संघटन हे उभं केलेलं आहे. आणि आज या एकता संघर्ष संघटनमध्ये 100पेक्षा जास्ती पास्टर लोक जुडलेले आहेत, लीडर्स सोडून. आणि चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. बऱ्याचशा ठिकाणी मंडळ्या बंद पडल्या, त्या चालू झालेल्या आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत आणि 8 तालुक्यामध्ये 8 पोलीस स्टेशन आहेत. त्या पोलीस स्टेशनमध्ये जरी बघितलं, तुम्ही जाऊन विचारलं, तरी पण एकता संघर्ष संघटनचं नाव सांगलं तर फटकन दाद घेतील पोलिस. कारण आपण गेल्या ऑक्टोबर 6मध्ये एक मोर्चा पण काढला होता, तुम्हाला माहीत असेल. तर आपण हा विरोध थांबावा यासाठी संघटना उभी केली नाही आहे. बरेचसे लोक सांगतात की विरोध थांबवण्यासाठी संघटना उभी केली, परंतु बायबलमध्ये लिहिलं आहे विरोध थांबणार नाही, विरोध होईल. परंतु ही संघटना जी आहे की विरोधामध्ये आमच्या लोकांना धीर मिळावा, एक सपोर्ट मिळायला पाहिजे, ताकी ते येशूला सोडू नयेत, म्हणून आपण ही संघटना उभी केलेली आहे. हालेलुया. आणि या संघटनामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, जसे ओनली जीजस आहे, येरुशलेमात, हे सर्व वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहेत. त्याच्यामध्ये ही संघटना इंटरफेअर करणार नाही आणि करतही नाही. सेवा तुमची करा, पण विरोधाच्या वेळेस तुम्ही एकत्र या. कुठं एकतेची आपल्याला गरज आहे त्या ठिकाणी या, ताकी आपली येशूच्या लोकांची एक ताकद दिसून येईल. आणि त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी
एक आधार मिळेल सेवा करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि हा अधिकार आम्हाला संविधानने दिलेला आहे. त्याच्यासाठी तो अधिकार घेऊन आपण हे काम करत आहे. हालेलुया. आम्ही कुठला जात किंवा कुठला धर्म बदललेला नाही आहे. आम्ही फक्त काय केलेलं आहे, जीवन बदललं आहे. प्रेज द लॉर्ड. मी आदिवासीच आहे मी पहिला स्वतः मूर्ती करायचो, पेंटिंग पण करायचो आणि विकायचो पण. गणपती वगैरे मी विकायचो, पेंटिंग पण करायचो आणि मी स्वतः बसवायचो. परंतु मला तिथून काही लाभ भेटला नाही. त्याच्यामुळं मी थोडासा, ज्या देवाने मला वाचवलंय त्या देवाकडे मी फिरलोय. धर्म बदलला नाही आहे, मी जीवन बदललं आहे. पहिला चोरी करायचो, आता चोरी नाही करत. वाईट कर्म करायचो, आता नाही करत. हालेलुया. आणि ही साक्ष आम्ही पोलिसांपर्यंत डायरेक्टली ओपनली सांगतोय. मागे जे आपल्याला विरोध करत होते त्यांच्याबरोबर आम्ही 3 संघटनाबरोबर मीटिंग पण केली. कासामध्ये जे लोक विरोध करत होते त्यांना बोलावून मीटिंग केली आणि फेस टू फेस त्यांच्याबरोबर बात केली. त्यांना सांगितलं की हे का गलत आहे का, चुकीचं आहे का. जर चुकीचं असेल तर प्रूफ करून दाखवा. धर्म बदलला असेल आमच्या लोकांनी, प्रूफ करून दाखवा. त्यांच्या सुविधा बंद करा. पण ज्यांनी बदललाच नाही त्यांना का धमक्या, त्यांना का मारपीट. हालेलुया. तर ह्याच्यासाठी आपण एकता संघर्ष संघटन ही रजिस्ट्रेशन केलेली आहे. आणि आता तर सध्या आपलं 2-3 राष्ट्रांमध्ये आहे. गुजरातमध्ये आहे आणि महाराष्ट्र आणि कोणते, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येच आहे. पण आपलं चालू आहे. आता MP मध्ये उद्या आमच्याकडे पाहुणे येणार आहेत. MP पर्यंत आपले हे संघटना जाणार आहे. हालेलुया. आपला उद्देश तो आहे की ज्या ठिकाणी देवाची लोक आहेत आणि देवाच्या लोकांना विरोध होत असेल त्या ठिकाणी ही संघटना जाईल आणि देवाच्या कृपेनं जेवढा मदत जेवढी करता येईल तेवढी करेल. हालेलुया. त्याला एक सपोर्ट देता येईल. कारण बायबलमध्ये लिहिलं आहे की एकमेकाला सपोर्ट करा. हालेलुया. जर सपोर्टच करत नसलो तर मग कोणते विश्वासू आहोत. प्रेज द लॉर्ड. तर त्याच्यासाठी हे एकता जी संघटना आहे, आमचा एकच उद्देश आहे की आपण एकत्र येऊ आणि देवाचं राज्य वाढवू. हालेलुया. देवाचं नाव उंचावू आणि देवाचा महिमा करू. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, तर आपल्याकडे